आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। गिरीश गीता दत्तात्रय महाजन। मी गिरीश गीता दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक सत्सद बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी गिरीश गीता दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। धन्यवाद। श्री गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील। महाराष्ट्राचे संकटमोचक आपलं सर्वांचं लाडके नेतृत्व आमदार गिरीश महाजन यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। संपूर्ण जामनेर मतदारसंघाच्या नागरिकांना कार्यकर्त्यांमध्ये जणू काही दिवाळी साजरी करावी इतका आनंद झाला आहे। खूप मोठा उत्साह आहे। महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक म्हणून त्यांनी केलेलं काम पाहता तिसऱ्यांदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनी नागरिकांनी जो विश्वास गिरीशवर दाखवला त्याच विश्वासावर आपला पक्ष नेतृत्वाने शिक्कामोर्तब करून भाऊंना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे। एक चांगली सुवर्ण संधी भाऊंच्या नेतृत्वात ही चालून आलेली आहे। आपण पाहत असाल की गेल्या 5-7 वर्षाच्या कालखंडात माननीय गिरीशभाऊंच्या नेतृत्वात जो विकास जामनेर विधानसभा क्षेत्राचा झाला, जळगाव जिल्ह्याचा झाला, उत्तर महाराष्ट्राचा झाला, त्यात आपण जर का विचार केला तर महाराष्ट्रात एक चांगली आगळीवेगळी छाप गिरीशभाऊंच्या नेतृत्वात पडली आणि म्हणून पुन्हा संधी गिरीशभाऊंना मिळालेली आहे। जसे की आपण म्हणतो की देवाभाऊ की पुन्हा येईल तसे गिरीशभाऊ देखील पुन्हा आलेले आहेत आणि हा आनंद सिंगम कमबॅक पुन्हा
असा आनंद कार्यकर्त्या मनात आहे। आज आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक आदरणीय यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार हे आलेलं आहे आणि निश्चितच जी घोषणा आता आपल्या या महायुतीच्या सरकारने दिली आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही, म्हणजे विकासाचा जो महामेरू आता अविरतपणे या राज्यामध्ये सुरू राहणार आहे आणि जो सर्व वंचित असतील, दुर्लक्षित असतील अशा घटकांना न्याय देण्यासाठी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील अशा या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मग आमच्या लाडक्या बहिणी असतील, त्याचप्रमाणे युवक असतील, बेरोजगार असतील, या सर्वांना न्याय देण्याचं काम या आगामी काळामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे। भाऊ सातव्यांदा आता निवडून आलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। निश्चितच महाराष्ट्रामध्ये जे जे संकट निर्माण होतील ते दूर करण्याचं काम या संकटमोचकाच्या हातून झाल्याशिवाय राहणार नाही आणि जामनेर तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला एक नवीन चालना या माध्यमातून मिळणार आहे। महायुती सरकारच्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्र हा भारतामध्ये एक नंबर होणार आहे आणि भारत हा विश्वाचं नेतृत्व केल्याशिवाय मोदीजींच्या नेतृत्वात राहणार नाही, या बाबतीत आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। खरोखर खूप मोठा आनंद उत्सव या ठिकाणी आहे आणि तो आनंद या ठिकाणी आपण बघताय की जामनेर तालुक्याने तर या महाराष्ट्राचे तो संकटमोचक माननीय गिरीश भाऊ तिसऱ्यांदा या ठिकाणी मंत्रिपदाची कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। नक्की सर्वांना या माध्यमातून नक्की या सरकारच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे। मी या ठिकाणी या सरकारचं आपल्या लाडक्या बहिणीतर्फे पूर्ण महाराष्ट्राच्या समाज बांधवातर्फे मी शुभेच्छा देतो आणि तो विश्वास केंद्रीय नेतृत्व असेल, महाराष्ट्राचा नेतृत्व आहे या माध्यमातून ज्या पद्धतीने संकट झालेलं आहे त्यापुढे महाराष्ट्रामध्ये जे काही संकट आहे किंवा जे काही उपेक्षित लोक असतील त्यांची भर या ठिकाणी निघून जाईल आणि नक्कीच खूप खूप धन्यवाद। आज संपूर्ण जामनेर शहर आणि तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। भूतो न भविष्यती असं वातावरण गिरीश भाऊंनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या ठिकाणी अनुभवास मिळत आहे। यामध्ये गिरीश भाऊंची महत्वाची कामगिरी जर सांगायची झाली तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत या जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून गिरीश भाऊंच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक फॉर्मची नोंदणी आणि या उत्तर महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी गिरीश भाऊंच्या माध्यमातून लाभ झालेला आहे आणि त्याचंच फलित म्हणून आज गिरीश भाऊंनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। धन्यवाद। आपके आदरणीय माननीय श्री गिरीश भाऊ महाजन पुन्हा एकदा 3-0 मध्ये आपले भाऊ सन्मान्य भाऊ यासाठी मी भारताचे पंतप्रधान श्री माननीय नरेंद्रभाई मोदीजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस या सर्वांचे मी आभार मानतो। आपले जाणतात आपले भाऊ हे निश्चितच जामनेर तालुकाच नव्हे जिल्हा या पूर्ण खानदेशचं एकदम सोनं करून विकास करतील आणि आपल्या आतापर्यंत आपण जो विकास पुरुष म्हणत आला याला निश्चितच रूपरेषा देतील यात शंका नाही। धन्यवाद।
आपल्या घरी तो महाराज रात्री 24 तास आपल्याला असं आहे मी सांगतो तुम्हाला कुठल्याही बाळगीचा असो आम्ही असा भेदभाव केला नाही. आमच्या हे सांगितलं की आपली पक्षपात करत नाही, आपण जातीवाद करत नाही, आपण फक्त आपलं काम ही सेवा ईश्वर सेवा ही कलम एक परीक्षा गेल्या 30 वर्षांपासून हेच काम करतोय.
पोस्ट